नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमचा कलाकार प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही एक सामना हरलो होतो आणि आता चाललो आहे, घरातून निघतो आहे. सकाळचे 9 वाजलेत. आज 2 सामने आहेत आमचे. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, डायरेक्ट ग्राउंडमध्ये जातो आणि बघूया आज काय होतं आहे ते. चला. तर मित्रांनो, पोचलो ग्राउंडवरती. आत्ता ग्राउंडवरती जमतात आलो सगळे. आमची टीम पण येते अजून मागून, अजून आले नाहीत कोण. त्याची पहिला सामना आहे ना आपला. आता दुसऱ्या दिवसांचा पहिला सामना आहे आमचा. मला विकेट दाखवत आहेत. मस्त विकेट बनवले. छान आयोजन. मागूनच प्लेन उडतं आपल्या देबा साहेबांचा एअरपोर्ट, देबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. तो मागचाच आहे. तुम्हाला आज जर प्लेन आलं की मी दाखवतो. कालच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल तुम्ही प्लेन. 10-15 मिनिटाला प्लेन उडतात. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. आता डाव दिलता एक पाहिला. मला वाटलं आम्ही मुंबई इंडियन्स हा, मग तेच बोललो मी आता. आज बघा आमची आले आपले दादा. गुड मॉर्निंग. सगळे वडापाव घालाय अस्तित्व. शुभम, बोल. आज एक अनाउन्समेंट करण्यात येत आहे. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज लकी ड्रॉ मध्ये आपण स्वयंवर होणार आहे अश्विनी जोशीचा स्टेजवर. एक मॅच बरोबर. आपला दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकायचा आहे. त्याच्यानुसार आपला खेळायचं आहे. फोरेंजर प्रोडक्शन आणि टॉसविन पहिली जर म्हणून तिसरी फोरेंजर प्रोडक्शनने टॉसविन जिंकून मला वाटतंय क्षेत्ररक्षकाचा श्रेय घेतलेला आहे. तरी त्याला विनंती करतोय की त्यांनी आमची मॅच चालू झाले आणि पहिले ओपनिंगला गेले हितेश आणि आतिश दादा आणि ते दादा गेले ओपनिंगला. क्रिकेट मध्ये फुटबॉल सारखा तुम्ही जर चेंडू हा बाउंड्री बाहेर मारला तर आपल्यासाठी फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तो हितेश कोळी मात्र कंबूच्या दिशेने परत आहे. हितेशची जागा घेतोय गणेश कोळी याला जातोय उभयाचा पुढचा चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं याची ओळख आहे त्या फटक्याची. तो चांगला फटका आपल्याला पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा मात्र रूप त्याचा सत्कार होणं गरजेचं आहे, कारण वेळात वेळ काढून इतकी मोठी हस्ती आणि नाणेफेक सुद्धा होणार आहे. त्या दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय मी आई एकविरा आणि बजरंग बॉयज या प्लीज या. आई एकविरा बजरंग बॉयजचे कर्णधार येथे उपस्थित झालेले आहेत. आई एकविरा संघाचे कर्णधार सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आदरणीय अतुलजी म्हात्रे सर, वाईस सिटी MD शेकाप पक्षाचे खजिनदार आहेत आणि निश्चितच मी विनंती करतोय आपण यायचं मंचावर. गणेश कोळी याचं प्रगतीपथावर असताना थांबवलंय कारण चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून होते. आता मात्र चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात तो. फोरेंजर आणि स्टेपाट समोरासमोर या. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जात आहे. स्टेपाट एंटरटेनमेंट संघाचा कोण असेल? यस आतिश पाडेल, कारण 12 चेंडू अभिवादन करू आणि त्यांची आणि एकत्र येतो आम्ही. प्रश्न वेगळा होता. आयुष्यात एकदाच घोड्यावर बसलेलो. आता गाव मागं होता, फॅनवाला पुढं होतं. कलाकार प्रीमियर लीगचा मला असं वाटतं की अजून पुढे चालू करावं, कारण सर्व कलाकार एकत्र येतात आणि खूप सारं धुमाल मस्ती असते. असं नाही की ह्यालाच सपोर्ट त्यालाच सपोर्ट, एक मजा म्हणून आपण एखाद्या टीमला सपोर्ट करतो आणि खरंच खूप छान वाटतं. आणि माझा सपोर्ट माझं नाव आहे.
त्या मैदानाकडे आई एकविरा विरुद्ध बजरंग बॉईज असा हा सामना रंगणार आहे. आई एकविरा संघाने मात्र नाण्यापैकी जिंकलेले आहे आणि जे आमंत्रण दिलं आहे बजरंग बॉईज या संघाला फलंदाजी करण्यासाठी अश्विन जोशी यांचा संघ असणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून आता बघणार आहोत 4 षटकांच्या लढतीमध्ये ह्या आदरणीय विरा पाटील साहेब यांच्या आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर या आम्हाला साथ द्या. आपल्या साथीची गरज आहे आम्हाला देण्यासाठी आली आहे. तर मित्रांनो आजचा सामना झाला आमचा आणि आजचा पहिला सामना जिंकलोय आम्ही आणि आम्हाला सर्व प्लेयरांना आयोजकांतर्फे सन्मान चिन्ह दिले. हे बघा चांगले सन्मान चिन्ह आहेत आणि आपल्या गावातली सगळी पोरं आपला प्रणव भाऊ ब्लॉग्स प्रणव आलाय आपल्या सपोर्टिंगला. आपला छोटा भाऊ आहे राज पण आलाय. आपला संकेत शेठ भारी वाटलं ना थँक्यू भाई. आणि आपला आकाश अजून बरीच पोरं आली आमच्या गावांची. काल पण बरेच जण आलं आणि काय बोलता आमच्या आज ओपनिंग जोडी चालली आमची. काल आमचा पूर्ण डाऊनफॉल होता आणि आता सेकंड मॅच पण चालू झाली. चला मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग मध्ये. तिसऱ्या राऊंडला पण जाम ठोकता. तिसऱ्या राऊंडला पण ठोकणार 100%. आणि आपली टीम पण तिथं बसले. तर जेव्हा कलाकार प्रीमियर लीग असेल तेव्हा तुमची आपली टीम इथं बसले सगळेजण दमलन. गण्यादा आजचा पहिला सामना आपण जिंकलोय. कशी फिलिंग आहे आजची. आणि आजची सुरुवात आपली भारी झाली. आज चांगला झाला सगळा म्हणजे सगळं प्लॅनिंग नुसार झाला. हा यस काल ऍक्च्युली आपली पहिल्या बॉललाच प्लॅनिंग बसली हा बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण सोबत प्रॅक्टिस केली नाही ना त्याचा थोडा हा काल एके मॅच मध्ये मी तुम्हाला बोललो ना का आता समजलं. काल सगळ्यांना गेम समजला सगळ्यांचा. फिल्डिंग पण मस्त आली आणि आमचे सतीश दादा कुठे गेलं. अशी जाम भारी मॅच काढलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलांनी थोडे गेम फसला होता. नंतर दोन बॉलांनी जाम भारी कमबॅक केला. कंटिन्यू ब्लॉग मध्ये अशीच मजा तुम्हाला पुढे येणार आहे. मित्रांनो चाचणी केली आमच्या टीमची भरपूर सोय होते. बरोबर आहे का नाही. दादा गुड बॅटिंग. दादाने आज मैदान गाजवलं अख्खा 4 साईडची. आता आपल्या सोबत आहेत आपले फेवरेट ऑल टाइम फेवरेट अप्रतिम आयोजन पाहण्यासारखं हा आयोजन मला सध्या तरी पाहायला मिळतं. सर्वांचं स्वागत. धावफलकावरती धावा 22 धावा. आज आमचे केडी असतील स्वप्नील चंदके असतील त्यानंतर अक्षय पाटील संपूर्ण कमिटीच्या प्रेमाखातीर आज इथे यावंच लागलं. त्यांचं प्रेम आहे कारण पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांनी चांगलं प्रेम दिलं. गेल्या वर्षी पण बॉलिंग जबरदस्त टाकलेली. व्हाईट बॉल कॅप्टन दुसरा होता म्हणून आपण काही बोललो नाही. आता सुरुवातीला केला होता की सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन होत नाही परंतु या कलाकारांचं दर्शन होतो. नाही संपलं. काल 2 हेच तर कला आहे मित्र. काल एक झाला आज एक 2 होता. क्या बात आहे. 27 मार्चला पनवेल कोलीवाडाची नागाची पालखी कारल्या डोंगरावरती आई एकविरा चरणी जाणार. संपूर्ण कलाकारांना इन्व्हिटेशन आम्ही देतो की पनवेल कोलीवाडाकडून तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. 27 मार्च चैत्र महिन्यामध्ये एकविरा आईच्या पालखीसाठी आवर्जून पनवेल ते कारला पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सामील व्हा आणि एकविरा आईचा जल्लोष करूया. आमंत्रण अर्जुन कोली रॉक्स यांच्यातर्फे हा आमंत्रण आहे. पनवेल कोलीवाडा आयोजकच्या भूमिकेमध्ये सर्वांनी मानाच्या पालखीचा आनंद घ्या पनवेल ते कारला. धन्यवाद. धावफलकावरती 28 धावा 28. तर मित्रांनो आता आपले प्रणित दादा पण आलेत आपले करंजाचे. दादा नमस्कार गुड मॉर्निंग. या सगळे जण दादांना आम्ही आमंत्रण द्यायला आलोय. आमच्या पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी जाणार आहे दादा कारल्याला. तुम्ही नक्की यायचं आहे. या सगळे या ना. आम्ही दादा पनवेल कोलीवाड्यातले सगळे आणि आपली सगळी बरोबर तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. फर्स्ट बॉल 8 फीटच्या वरनं बॉल चालला मिडॉनला बेट करून मिड विकेटला तिथं फिल्डर उपस्थित आहेत.
तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते. षटक संपलं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वैभव आला. वैभवच्या हातामध्ये दुसरा राऊंड उडवलाय बॉल मिड ऑफ इट लॉंग ऑफचा फिल्डर हो टक्कर झाली आहे जरा जोरदार. आणि आमदार प्रशासकीय दमदार आयोजक खऱ्या अर्थात तुम्ही पाहता नाईट स्पर्धेचे अंकुशदा पाटील या मिनी वानखेडे बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. उभे प्रेक्षक टाचांवरती. कलाकार प्रीमियर लीग 1 बॉल 5 रन. हो शॉर्ट बॉल होता आणि बॉल डॉट सामना जिंकला. तुम्ही पाहता स्टेप आर्ट एंटरटेनमेंट टीमला खूप खूप अभिनंदन. अतिश पाटील 11 बॉल. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दुसरा सामना मी जिंकलो आहे. दुसरा सामना जिंकलो आम्ही आजचा. आता डायरेक्ट आम्ही सेमीफायनल ना रे आम्हाला सुपर फोरला पोहोचलो आम्ही. आणि माझा पाय नाचकला मित्रांनो. पाय सुटला बघा इथं. पाय नाचकला धावता बाकी सगळे जबरदस्त इफोर्ट लावलं सगळे पोरं आम्ही. काय तेजस इफोर्ट 2 बॉल 5 रन नाही काढून दिले. 1 ला 5 रन द्या. जबरदस्त. तर मित्रांनो आता जेवणाची सोय केली आपल्याला ओनरने. मित्रांनो या जेवायला दादा कशी टेस्ट जे एक नंबर आहे या जेवायला मित्रांनो. चला मित्रांनो आता पहिली सेमीफायनल चालू आहे आणि आता आपली सेमीफायनल आहे. आता आपली मॅच आहे. श्री प्रमोददा पाटील शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 2 पनवेल. उदय बडवे एकदा जोरदार त्याला स्वागत करा. उदयशी थोडी चर्चा करू आपण. चांगला व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून लवकर येते. काय म्हणशील उदय? खऱ्या अर्थानं कलाकार प्रीमियर लीग यावर्षी. चला मित्रांनो आता फायनल सेमीफायनलचा सामना सुरू होणार आहे. सेमीफायनल साठी आमची टीम सज्ज आहे आमची. उडला बॉल साला बॉलच्या दिशेनं एक थोडी जीप घेतली. मी सांगत नाही खोट भारी मजबूत त्याची फॅट. जवळ गाव घुसरी आहे नाही तर म्हणाल भट काहीतरी बोलतात. थांबू नको नाचव. की मी कर्णधार आहे. मीच आहे तो आणि मलाच सगळं करायचं आहे. कारण पूर्ण संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. 42 धावा बॉईजला थांबवायचं आहे. रायटम राऊंडने मारा चेंडू होता क्रिकेटचा पण भूषवणं महत्वाचं असतं. 11 खेळाडूंचा सहभाग असतो या कर्णधारावर. चेंडू भेटली
काय बघतस तू बघतस तुझी कॅच घेतली कडून आय बाबा फिरली बॅट एकदाची आता कॅमेरा ओपन. 1000 रुपये प्रवीण दादाकडून गाईज आम्ही जिंकलो. 10,000 बॉल बॅटला लागला तरी कारण एक मुलगी खरंच अश्विनी हॅट्स ऑफ खूप अभिमान वाटतो यार तुझा. फायनलचं तिकीट येते मात्र गेलंय स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. बघा उत्साह बघा काय डान्स आहे. तर मित्रांनो फायनली आता आम्ही फायनलचं तिकीट भेटलं आम्हाला. फायनल मध्ये गेलो धन्यवाद फायनल जिंकू म्हणजे भूषण मेहर आणि जिंकू. प्रवीण पाटील दादा आमचे लाडके सिनियर यांचं येथे हार्दिक 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 स्वागत आहे. अश्विनी या प्लीज अश्विनी या अश्विनी प्रवीण दादा आपण पण या. आपल्या शुभ हस्तेच हे 2,000 रुपये दिले जातील अश्विनीला. काल आपल्याला बरेच जण मी हलक्यान घेतला होता. काल किती जण बोलले तुम्हाला 2-2 इंडिया दिल्या पाहिजे. हा आज बघा कुठं आम्ही. काल काल मॅच काल देवाला दिली मॅच. काल हलक्यान घेतला होता. आहे का कालचे एके मॅच मुलं आम्हाला एवढा दिवसला ना. हा कालचे एके मॅच मुलं आम्हाला आहे ना लय काय ऐकवला. एके मॅच कोणते खेळाडू आज कुठं आहो कलाकाराचा तुम्ही निर्णय देऊ नका. बरोबर. आम्ही मेहनत करू अजून. पक्का हलक्यान घेतला होता. चला मित्रांनो फायनली आता आपण फायनल मध्ये प्रवेश केलाय आपल्या संघाने. चांगला खेळ झाला सगळ्यांचाच. आणि फायनल मध्ये टीम कुठली आहे आपल्याला. डीपी प्रोडक्शन ना. डीपी प्रोडक्शन आता फायनलचं चाललं आहे. गणेश कोहलीसाठी कारण त्याने नोकरी वरती वरती आपण एक पण टॉस नाही जिंकलो. मॅच सगळ्या जिंकलो. दादा टॉस तुम्ही जिंका मॅच आम्ही जिंकतो. कमी धावांमध्ये तुम्हाला थांबवणार आहेत कारण फक्त डीपी प्रोडक्शनच्या सातत्याने चांगली टॉस आणि हारलोय. सलग 4थ्यांदा टॉस हरलोय. तर ह्या शेवटच्या बॅटिंग उची आहे.
तो म्हणजे निश्चितच या गोलंदाजाला. आणि आता मात्र मालक आणि आपले या कलाकार प्रीमियर लीगचे बॅकबोन प्रवीण घासे यांच्याकडून अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि आता मात्र बघू गेली शॉट. खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला स्कोर झालाय मित्रांनो आमचा. स्कोर कन्सिस्टन्सी पाहिजे. पोचव गेली आपल्याला पूर्ण करायचं आहे. चला या पूर्ण करायचं आहे. अगदीच एक गोष्ट आपल्याला इकडे पाहायला मिळेल. काना मागून आली आणि तिखट झाली. ते कसं तर अगदी शेवटच्या दिवसाला ही स्टेपार्ड एंटरटेनमेंट ही टीम या शृंखलेमध्ये या मालिकेमध्ये आली आणि अगदी ऑक्शनच्या एक दिवस अगोदर
आणि आज विजेतेपद पटकावतोय. काल थोडं फॉर्म डाऊन होता, ऑफ घेतलं. प्रत्येकाचा एक दिवस होता. आज मात्र नशीब उजाडलं. अतिश पाटील सारखा मोहरा आज या मालिकेमध्ये, या संपूर्ण मालिकेमध्ये पाहिला. एक चमचमला आणि वाईट आणि काय बोलताय, गोव्याला घेऊन जाणार आहेत पोरांना? आयोजक गोव्याला नेणार आहेत, बाकी पैसे सगळे त्यांनाच माझ्या इथून. शेवटच्या बॉलापर्यंत मॅच नव्हती सोडली, बाकी काय म्हणशील दादा? धन्यवाद डीजे सँडी. डीजे SGC आज 2 दिवस सर्वांना फिरकवलं आपल्या तालावरती. त्या डीजे SG साठी जिंकलेल्या विजेत्या श्रीपाठ कडून मिळतात 1001 रुपयाची नगद राशी. थँक्यू डीजे SGC. सर्वांनी बोला हिप हिप हिप. एक करा, एक फोटो काढतोय ना. थोडं मंगळची त्यांनी सहकार्य केलं. सर्व राष्ट्रीय व्यक्तिमत्वांचा आम्ही KPLच्या माध्यमातून मानतोय आभार. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य. तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत आपले मॅक दादा. जाम मजा आली आणि अरे बापरे बापरे. तरी ही एफर्ट आहे सर्व म्हणून ही टीम फायनलला पोहोचली. आणि पप्पू सूर्यवंशी टीम म्हणजे आपलीच टीम. मेन काय अंडा पिरिच कोणला भेटणार, मेन बघायला आहे. मेन तो मेन ऑफ द सिरीज, कॅच कोणी भारी भारी पकडले मस्त. आणि भाई चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब मेन करा. आणि निश्चितच सगळ्यांनी आम्हाला चांगली साथ दिली, चांगलं सहकार्य केलं. कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, आम्ही माफी मागतोय त्याची, जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर. कारण मुख्य बक्षिसाकडे आता आपण वळणार आहोत. सगळ्यात अगोदर सगळ्यांनाच माहिती आहे की स्टेपाल एंटरटेनमेंट आणि टीव्ही प्रोडक्शन अशा दोन्ही संघांमध्ये हा रंगतदार सामना रंगला होता. आणि निश्चितच आम्ही सकाळीच सांगितलं होतं की पॉइंट्सच्या टेबल प्रमाणेच हे सगळे खेळाडू हे निवडले जातील. आणि पहिलं जे पारितोषिक आम्ही देणार आहोत ते म्हणजे. तर मित्रांनो फायनली आता घरी आलोय आणि फुल धमाल गेली आम्ही. म्हणजे असं वाटलं नव्हतं की आम्ही फायनल मारू, पण झाला शक्य. सगळे पोरांची मेहनत आहे. आणि आमच्या गणेश दादाने जास्त एफर्ट घेतला. हितेश दादा, आतिश दादा, सगळ्यांनी अमन बिमन सगळ्यांनी मेहनत केली फुल. आणि
त्याचा तोच रिझल्ट आहे. आम्ही आज फायनल मारली. आणि तुम्हाला यो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बघू, आता आमच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या पण होतील. एक गुपित पण प्लॅनिंग आहे, ते तुम्हाला समजेल येत्या या ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला सांगेलच. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा. नक्कीच अर्जुन कोल्जरॉक्स ब्लॉग टाका. नक्की तुम्हाला इंस्टाग्रामला आपलं पेज भेटेल. नवीन नवीन माहिती आहे तुम्हाला इंस्टाग्रामला रील्स पण बघायला भेटतील. चला मग, धन्यवाद मित्रांनो. यो ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघितला आहे आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.